कुलाब्यातील अर्ज भरतानाच्या गोंधळात निवडणूक अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय। मुंबई महापालिकेने निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालात हे बोट ठेवलेले आहे। निवडणूक निर्णय अधिकारी कृष्ण जाधव यांच्यावर अयोग्यतेचा ठपका ठेवण्यात आलाय। जाधव यांची कृती प्रशासकीय दृष्ट्या अयोग्य असल्याचंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। टोकन क्रमांक दिलेल्यांना अर्ज भरू न देणं अयोग्य असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। कुलाब्यातील गोंधळावेळी राहुल नार्वेकरही उपस्थित होते। कुलाब्यातील 3 वॉर्डात राहुल नार्वेकरांचे नातेवाईक उमेदवार आहेत। जाधवांचा निर्णय वेळेच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीतला असाही अहवालामध्ये म्हटलेला आहे। राज्य निवडणूक आयोग कृष्ण जाधवांवर आता काय कारवाई करणार याची उत्कंठा आहे। जनता दल आणि आम आदमी पार्टीच्या इच्छुकांना त्यावेळी अर्ज भरू दिले नाहीत आणि त्यानंतर राहुल नार्वेकरांच्या विरोधात जनता दलाकडून तक्रार देण्यात आलेली होती। ती तक्रारही आता मागे घेण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आणि खरं तर ज्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर असे आरोप केलेले होते ते माजी खासदार हरिभाऊ राठोड आपल्या सोबत आहेत। हरिभाऊ, तुमचं स्वागत आहे। खरं तर आता जी बातमी येते त्यानुसार निवडणुकीचे जे अधिकारी आहेत त्यावेळी तिथे उपस्थित असलेले त्यांच्यावर या अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि राहुल नार्वेकरांच्या विरोधातली जी तक्रार आहे ती मागे घेण्यात आली आहे। तुमची काय प्रतिक्रिया नेमकी, कारण तुम्ही खूप गंभीर असे आरोप केले होते। सर्वप्रथम मी महानगरपालिकेचे आयुक्त गगराणी साहेबांचे यांचे आभार मानेल की आम्ही जी तक्रार केली होती त्यानुसार त्यांनी अहवाल मागवला आहे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कुलाबा विधानसभा मतदारसंघ प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 या ठिकाणी राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक उभे आहेत। या ठिकाणचा रिपोर्ट आल्यानंतर आणि प्रत्यक्ष आमचं जे म्हणणं होतं की टोकन घेतलं, तुम्ही टोकन दिलं, त्यानंतर तुम्ही डिपॉझिट भरून घेतले, याचा अर्थ आम्ही कार्यालयात पोहोचलो होतो हे सिद्ध होत आहे आणि म्हणून हा कृष्णा जाधव यांना दोषी ठरवलेला आहे। त्यामुळे आता अर्धी लढाई तर आम्ही जिंकलेली आहे। आता खरी कसोटी आहे वाघमारे साहेबांची। वाघमारे साहेबांनी हे जे भारताचं संविधान आहे त्यानुसार जे त्यांना अधिकार दिलेले आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकार त्यांच्या ठाई आहेत, तर त्यांनी ताबडतोब आमचे जे 12 अर्ज घ्यायला पाहिजे आजच्या आज आणि आम्हाला संधी, या 12 लोकांना संधी द्यायला पाहिजे आणि त्या ईव्हीएम मध्ये त्यांचे नाव ऍड करून आम्हाला निवडणूक लढवू दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे। मात्र हरिभाऊ, तुमचा जो आरोप होता तो राहुल नार्वेकरांवरही होता, कारण तुमची प्रतिक्रिया त्या दिवशीची आम्ही पाहिलेली आहे। त्या प्रतिक्रियेमध्ये तुम्ही असं म्हटलेलं होतं की राहुल नार्वेकरांनी तुम्हाला धमकावलं। एक व्हिडिओही तुम्ही जारी केलेला होता। त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे असं दिसतं आहे की राहुल नार्वेकर, तो कथित जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुमची सिक्युरिटी काढून घ्या, अशा पद्धतीचा एक फोनही राहुल नार्वेकरांनी संबंधित अधिकाऱ्यांना केलेला होता। तुमचा आरोप कायम आहे का राहुल नार्वेकर यांच्यावर, की आता त्यावरूनही तुम्ही मागे घेताय? तुमचे आता कुठलेही आरोप नाहीत राहुल नार्वेकरांवर? नाही, कथित नाही आहे तो व्हिडिओ, कथित नाही आहे तो रेकॉर्ड, ते असली आहे, म्हणजे नकली नाही आहे ते। ठीक आहे, पण तुमचा दावा कायम आहे का? नाही, आम्ही घेतली नाही तक्रार मागे, कुणी घेतली मला माहित नाही, मला ते तपासावं लागेल। आम्ही घेतली नाही, माझी तक्रार कायम आहे, कारण माझी तक्रार वेगळी आणि पक्षाची तक्रार वेगळी आणि केवळ मीच नाही तर आम आदमी आहे, मनसे आहे, त्यांची तक्रार आहे, केवळ जनता दल युनायटेड सेक्युलर यांची नाही, तर त्यांनी तक्रार वेगळी घेतली असेल मागे, आम्ही घेतलेली नाही, आमची तक्रार आहे। आणि आताही हे संविधान जर तुम्हाला वाचवायचं असेल, या माणसाला हटवायला पाहिजे पहिल्यांदा, राहुल नार्वेकरला, कारण यांनी संविधानाची धज्जी उडवलेली आहे। यांनी यापूर्वी सुद्धा यांना जे अधिकार होते या सरकारला वाचवलं, 6 महिने यांनी निर्णय घेतला नाही आणि त्या पदावर अशी व्यक्ती, असंविधानिक काम करणारी व्यक्ती या देशात काय होईल सांगता येते। असंविधानिक सरकार आणलं या व्यक्तीने, राहुल नार्वेकरने, आणि अधिकाराचा दुरुपयोग केला आणि आता उघड हे तर सगळ्यांना माहित आहे की यांनी कसं सरकार आणलं। नक्कीच, मात्र खरं तर आता मुद्दा वेगळा आहे आणि आता राज्य निवडणूक आयोग पुढे आता या संदर्भात काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हरिभाऊ, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.